रामकृष्ण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 118 क्रमांकाच्या ओवीपर्यंत आलोय। आज आपण 119 क्रमांकाच्या ओव्यांपासूनचं चिंतन करणार आहोत, ज्यामध्ये माऊली श्रीमद भगवद्गीतेतल्या 3ऱ्या अध्यायातल्या 13व्या श्लोकाचं वर्णन करतायत। आपण कर्मयोग अर्थात बुद्धियोग बघतोय, ज्याच्याद्वारा कर्म मार्ग स्वीकारून आपलं जे काही अंतिम साध्य अंतिम ध्येय आहे अर्थात मोक्ष आहे त्याची प्राप्ती कशी करता येईल या संदर्भातलं विवेचन माऊली करतायत। आणि हे करताना सकाम कर्म आणि निष्काम कर्म असे कर्माचे 2 भेद माऊलींनी केलेले आपण बघतोय। सकाम भावनेनं केलेल्या कर्माचं काय दुष्फळ भोगावं लागतं त्याचंही वर्णन माऊलींनी केलं। आजच्या या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा पापी आणि पुण्यवान या दोघांचीही कर्मा मार्गाच्या अनुषंगानं व्याख्या करतायत, म्हणून आजचा श्लोक महत्त्वाचा आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतायत, यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल विषयैः भुंजते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्। अर्थात यज्ञशेष भक्षण करणारे लोक सर्व पातकांपासून मुक्त होतात, परंतु जे कोणी आपल्या उदरपूर्तीकरिताच केवळ पाकसिद्धी करतात ते पापच भक्षण करतात असे समजावे। आपण हा श्लोक अनेकदा जेवायला बसताना म्हणतो। या श्लोकाचं उच्चारण करून आपण भोजन करतो, त्यामुळं अनेकांना हा श्लोक पाठ असण्याची शक्यता आहे। कारण या श्लोकामधून आपण जे कर्म करतो त्या कर्मातून जे काही आपल्याला प्राप्त होतं त्या प्राप्ताचा उपभोग घेताना कोणत्या भावनेतून तो उपभोग घ्यावा, तो उपभोग घेताना भावना काय असायला हवी, आणि जी भावना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अपेक्षित आहे ती भावना न ठेवता त्याच्या विपरीत भावना ठेवून जो ते अन्न ग्रहण करतो किंवा त्या फळाचा उपभोग घेतो त्याला कोणती गती प्राप्त होते, अशा दोघांचंही वर्णन एकाच श्लोकामध्ये भगवंतानं केलेलं आहे। अर्थात सत्कर्म करून स्वधर्माचं पालन करून त्या स्वधर्माच्या पालनामध्ये निष्काम भावना ठेवून इंद्रियांना स्वतःच्या नियंत्रणामध्ये ठेवून मनावर पूर्णपणे निग्रह ठेवून जो आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म करतो आणि त्या कर्तव्य कर्मातून त्याला जे काही फळ म्हणून मिळतं ते सगळं फळ आपण केलेल्या कर्तव्य कर्माचा एक प्रसाद म्हणून तो सेवन करतो, परंतु ते सेवन करण्यापूर्वी आपल्याला जे काही मिळालेलं आहे ते आपल्या एकट्याचं नसून या फळामध्ये इतरांचाही वाटा आहे, किंबहुना इतरांचा वाटा त्यामध्ये अधिक आहे अशी भावना ठेवून त्यांना त्यांचा वाटा देऊन जो आपला थोडासा वाटा उरलेला आहे तेवढाच वाटा अतिशय समाधानीपणानं जो स्वीकारतो तो पुण्याचं सेवन करतो, तो कर्मातून निर्माण होणाऱ्या कोणत्याही दोषाने बाधित होत नाही। कर्मामध्ये कितीही विकार निर्माण करण्याची क्षमता असली तरी असं कर्म करणाऱ्याला किंवा अशा भावनेतून कर्माचा उपभोग घेणाऱ्याला कर्मातून निर्माण होणारे विकार बाधा करत नाहीत, आणि म्हणून तो एका अर्थानं पुण्यच कमवतोय,
पुण्याचंच सेवन करतोय असं समजावं, आणि जो स्वधर्माचं पालन न करता आपल्या वृत्तीच्या विरोधी वागतोय किंवा आपल्या वाट्याला आलेलं कर्म कोणत्या तरी फळाच्या अपेक्षेच्या भावनेनं करतोय आणि त्या भावनेनं कर्म करताना जे काही त्याला प्राप्त होतंय त्या प्राप्त फळामध्ये जो स्वार्थपणा ठेवतोय, आपल्याला जे मिळालंय तो एकटाच ज्याचं सेवन करतोय किंवा इतरांचं लुबाडून जो स्वतः उपभोग घेतोय तो चोर समजावा, अशा प्रकारचं वर्णन या श्लोकामधून भगवान श्री कृष्ण परमात्म्यानं केलेलं आहे. आता या श्लोकाचं माऊलींनी काय वर्णन केलं ते आपण बघूया. अर्थात सुरुवातीला यज्ञाचा शेष भाग प्रसाद म्हणून सेवन करणारे जे कर्मयोगी आहेत ते कर्मफळाचा उपभोग कसा घेतात ह्याचं वर्णन सुरुवातीला माऊली करतायत. माऊली म्हणतायत, देखा विहित क्रिया विधी निर्हेतुका बुद्धी जो असतीये समृद्धी विनियोगू करी. अर्थात पहा, निर्हेतुक बुद्धीने जो विहित कर्माचरण करण्यात आपल्याजवळ संपत्तीचा विनियोग करतो. या एका श्लोकामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी माऊलींनी सांगितलेल्या आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट, देखा विहित. कर्मामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते कर्म विहित कर्म असलं पाहिजे, अधिकृत कर्म असलं पाहिजे. संत मान्य, ऋषीमुनींकडून मान्य, वरिष्ठांकडून, अधिकारी पुरुषांकडून, गुरुजनांकडून मान्य झालेलं, अधिकृत झालेलं असं जे कर्म आहे त्याला विहित कर्म म्हणावं. म्हणून कर्म करतानाची पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते कर्म विहित असलं पाहिजे. देखा विहित क्रियाविधी. क्रिया केल्याशिवाय पर्याय नाही, क्रिया प्रत्येकाला कराव्याच लागतात, अर्थात कर्म प्रत्येकाला करावं लागतं. परंतु जो विहित क्रियाविधी करतो, विहित अशा कर्माचं जो आचरण करतो, विहित अशा कर्माच्या दृष्टीनं जो वेगवेगळ्या कृती करतो, म्हणून देखा विहित क्रियाविधी. विधीप्रमाणे, नियमाप्रमाणे वेगवेगळी कर्म जो करतो, ही पहिली गोष्ट. विहित कर्म करणं, नियमानं कर्म करणं, नियमात राहून कर्म करणं. दुसरी गोष्ट, निर्हेतुका बुद्धी. ते कर्म करतानाची जी बुद्धी आहे ती निर्हेतुका ठेवणं. कोणत्याही प्रकारचा हेतू, फळाची अपेक्षा, स्वार्थ, फलाशा या गोष्टी टाकून देऊन जो कर्म करतो, अर्थात ते कर्म विहित असलं पाहिजे आणि निर्हेतुक असलं पाहिजे, अर्थात निष्काम असलं पाहिजे. ते कर्म करण्यामागं स्वार्थ असता कामा नये. स्वार्थ का असता कामा नये आणि विहितच कर्म का करावं? तर विहित कर्माच्या शिवाय इतर प्रकारचं कर्म हे स्वतःच्याही घाताला, नाशाला कारण आहे आणि इतरांच्याही घाताला, नाशाला कारण आहे. म्हणून विहित कर्मच करावं, निषिद्ध कर्म करू नये. शास्त्रानं जे कर्म सांगितले ते 2 प्रकारचे आहेत, विहित आणि निषिद्ध. निषिद्ध कर्म म्हणजे जे करू नका असं सांगितलंय ते निषिद्ध कर्म, आणि जे करा असं सांगितलंय ते विहित कर्म. तर जो विहित कर्म करतोय, दुसरी गोष्ट निर्हेतुक बुद्धीनं करतोय. कारण कर्म करताना जर सहेतुक बुद्धी ठेवली, फळाची आशा ठेवली की कर्मावरचं लक्ष कमी होत असतं. कर्मामध्ये एकाग्रता येण्यासाठी कर्माच्या मागं कोणताही स्वार्थ हेतू, फळाची आशा न ठेवणं हे अधिक फायद्याचं असतं. कारण फळाची आशा ठेवून केलेलं कर्म हे सुखदुःखाला कारण ठरतं एक, आणि फलाशा ठेवून केलेलं कर्म हे साशंक आणि संभ्रमित, चंचल मनानं केलेलं कर्म ठरतं. म्हणून मनाची कर्मामध्ये स्थिर बुद्धी राहण्यासाठी, मनाची चंचलता कमी करण्यासाठी कर्म करताना कर्माच्या मागं कोणताही हेतू असता कामा नये. म्हणून निर्हेतुका बुद्धी जो असतीये समृद्धी विनियोगो करी. जो निर्हेतुक बुद्धीनं कर्म करतो, जो विहित कर्म करतो आणि यातून जो असतीये समृद्धी,
हे सगळं करून त्याला प्राप्त झालेली जी समृद्धी आहे, त्याला प्राप्त झालेले जे ऐश्वर आहे, त्याला प्राप्त झालेले जे विषय उपभोग आहे, समृद्धी, जो असतीय समृद्धी विनियोग करी, हे सगळं करून जे काही त्याला मिळालेलं आहे, जे काही त्याच्याजवळ आहे, त्या सगळ्या समृद्धीचा जो विनियोग करतो. विनियोग करणं म्हणजे वाटणं, जो वाटतो. अध्यात्म असं सांगतं की जो वाटतो त्याला त्याच्याजवळ जे आहे ते अधिकाधिक मिळतं. म्हणून जो वाटतो त्याचं वाढतं आणि जो मागतो त्याचं घटतं. हे एक अध्यात्मातलं खूप महत्त्वाचं सूत्र आहे, गंभीर असं सूक्ष्म सूत्र आहे. जो वाटेल त्याला अजून मिळेल, जो मागेल, हिसकावून घेईल, त्याच्याजवळ जे आहे तेही काढून घेतलं जाईल. म्हणून बघा, भिकारी कितीही पैसे असो, तो शेवटपर्यंत भिकारीच असलेला तुम्हाला दिसेल. आणि एका भिकाऱ्यावर देव प्रसन्न झाला म्हणे आणि देवाने विचारलं, तुला काय पाहिजे ते मागून घे. तर त्या भिकाऱ्याने सांगितलं की देवा, भीक मागण्यासाठी मला चांदीचं ताट दे, चांदीचा सोन्याचा कटोरा दे, मला त्याच्यामध्ये भीक मागायची. आणि तो कटोरा असा वेगवेगळ्या हिऱ्यांनी असा सजवून दे. ज्याला मागायची सवय आहे, ज्याची इच्छा मागण्याची आहे, त्याची मानसिकता भिकाऱ्याचीच राहणार आहे, मागणाऱ्याचीच राहणार आहे. आणि जेव्हा माणूस मागतो तेव्हा आपोआप संकुचित होतो. मागणी माणसाला संकुचित करते. बघा, आपणही कधी कुणाकडे काही मागायला जातो तेव्हा आपोआपच मनामध्ये एक संकुचित भावना येते, आपोआपच. हात पसरवण्यासाठी आपल्या मनाचा मोठेपणा संकुचित करावा लागतो. आणि म्हणून जो मागतो त्याला काही मिळत नाही, आणि जो देत राहतो त्याच्याकडं भरपूर असतं. म्हणून जो दान देणारा आहे, जो दान धर्म करणार आहे, त्याच्याकडे बघा तुम्ही, कधीही त्याच्याकडे कमतरता नसते. जो असतीय समृद्धी विनियोग करी, आणि अशातून मिळालेल्या संपत्तीचा जो विनियोग करेल. पुढं माऊली म्हणतायत, गुरु गोत्र अग्नी पूजी, अवसरी भजे द्विजी, निमित्तादिकी यजी पितरोद्देशे. अर्थात आपले गुरु, गोत्र व अग्नी यांचे पूजन करतो, प्रसंग प्राप्त ब्राह्मण सेवा करतो आणि पितरांच्या करता नैमित्तिक श्राद्धादिक कर्मे करतो. जो कर्ममार्ग स्वीकारल्यानंतर कर्मातून जे काही त्याला मिळतं त्याच्यामधून तो गुरुला, अर्थात ज्यानं त्याला या कर्ममार्गातून सुखरूपपणे बाहेर काढलेलं आहे, कर्ममार्गाच्या दोषापासून, विकारापासून संरक्षण कसं करावं याचं कौशल्य ज्यांच्या मार्गदर्शनातून मिळालेलं आहे, त्या गुरुलाही तो त्यातला वाटा देतो. अर्थात इथं गुरुला त्या वाट्याची अपेक्षा असता कामा नये. नाहीतर शिष्य निष्काम कर्म करतोय, पण गुरुच्या मनात शिष्याच्या निष्काम कर्मातून काहीतरी आपल्याला मिळावं असा हेतू येऊ शकतो. म्हणून गुरुची ही भावना निष्काम असली पाहिजे. गुरुनंही उपदेश निष्काम भावनेनंच केला पाहिजे. म्हणून निष्काम कर्मयोग हा केवळ गृहस्थाश्रमी लोकांसाठीच नाही, सगळ्यांसाठी. जो गुरुच्या पदावर बसलाय, ज्याला सगळी लोक गुरु मानतायत, ज्यांना अनेकांनी मार्गदर्शक म्हणून नेमलेलं आहे, त्यांना सुद्धा मार्गदर्शन करताना स्वार्थ हेतू ठेवू नये. मी यांना काहीतरी सांगितलं म्हणजे यांच्याकडून मला काहीतरी मिळेल अशी अपेक्षा त्यांनी करता कामा नये. म्हणून गुरुनंही ती अपेक्षा ठेवायची नाही, पण शिष्यानं मात्र गुरुनं अपेक्षा ठेवो न ठेवो गुरुला त्याचा वाटा द्यायचा आहे. गुरुला वाटा का द्यायचा आहे? तर गुरुनं ते कर्म करताना कर्माच्या विकारापासून संरक्षण राहण्यासाठी महत्त्वाचं मार्गदर्शन केले, म्हणून गुरुला वाटा द्यायचा आहे. गोत्राला वाटा द्यायचा आहे. गोत्र म्हणजे जे आपले नातेवाईक, आपल्या जातीतल्या लोकांना, भावकीतल्या लोकांना म्हणा. पण जातीतल्या भावकीतल्या लोकांना हा खूप संकुचित आणि मर्यादित अर्थ होईल. थोडक्यात सांगायचं तर आपल्या कर्ममार्गाला सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाला
आपण तो वाटा द्यायचा आहे. बघा, ज्याचं योगदान आहे कर्माच्या परिपूर्तीमध्ये त्याला आपल्याला वाटा द्यायचा आहे. गुरुला वाटा का द्यायचा आहे? तर आपण जे कर्म केलंय त्या कर्मातून आपल्यात विकार उत्पन्न होणार नाही याचा उपदेश गुरुनं केला, म्हणून गुरुला वाटा द्यायचा आहे. गोत्राला वाटा का द्यायचा आहे? तर आपण जे कर्म करतोय त्या कर्मामध्ये गोत्रज जे आहेत ते सहकारी होतात. जुन्या काळामध्ये गोत्रजांचा अर्थ वेगळा होता, कारण तेव्हा कुटुंब व्यवस्था ही एकत्रित कुटुंब पद्धती होती. अनेक जण एकाच घरात एकत्रितपणे राहायचे. त्यामुळे कोणतंही कर्म करताना घरातल्या प्रत्येक माणसाचं योगदान त्या प्रत्येकाच्या कर्मामध्ये असायचं. 12 बुरुतेदार असतील समजा, घरामध्ये चांबाराचा, सोनाराचा, सुताराचा, शेतीचा म्हणजे कुंब्याचा कोणताही व्यवसाय असेल, त्या व्यवसायामध्ये सगळ्या कुटुंबाचं योगदान असायचं. आणि म्हणून प्रत्येकानं केलेल्या कर्मामध्ये इतरांचाही तितकाच वाटा असायचा. उदाहरणार्थ शेतीमध्ये घरातली सगळी मंडळी राबायची, किंवा घरातले पुरुष शेतामध्ये जात आहेत तर त्यांच्या भोजनाची व्यवस्था महिला करायच्या. ते थकून आले तर त्यांची जेवणाची व्यवस्था करणं, त्यांची वेगवेगळ्या प्रकारे सेवा शुश्रूषा करणं, वडीलधाऱ्या मंडळींनी शेतीच्या संदर्भात मार्गदर्शन करणं, अशा प्रकारे. आणि पुढची पिढी सुद्धा त्यातून घडून तो शेतीचा जो आपला वडिलोपार्जित व्यवसाय आहे तो तसाच चालत राहावा आणि शेतीतून मिळालेल्या उत्पन्नातून गावाचंही भरणपोषण व्हावं, हा शेतीमागचा उद्देश होता. म्हणून शेती करणाऱ्यानं जसं त्याच्या सगळ्या गोत्रजांना त्याचा वाटा देणं गरजेचं आहे. भावानं कमवलं तर त्याचा छोट्या भावालाही त्यानं वाटा दिला पाहिजे. भले छोट्या भावानं काही योगदान प्रत्यक्ष दिलं नसेल, पण अप्रत्यक्ष तरी त्याचं योगदान त्याच्यामध्ये असणारच. आणि छोट्या भावानं सुद्धा ही भावना लक्षात ठेवायची आहे की मोठ्या भावानं केलेल्या कामात आपण त्याला सहकार्य करणं. कर्मसिद्धांत हा एकट्यासाठी नाही आहे, सगळ्यांसाठी सारखाच आहे. सगळ्यांनी या भावनेनं कर्म करायचं आहे. घरातल्या प्रत्येक माणसानं ही भावना ठेवायची आहे. घरामध्ये एखादा पुरुष करताय, तो बाहेर जातोय, कामं करतोय, बायकोनं त्याला सहकार्य करायचं आहे. वडीलधाऱ्या लोकांनी त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करायचं आहे. पण जो मोबदला येतोय त्याच्यामध्ये गोत्रजांचाही वाटा असणार आहे. घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा त्या उत्पन्नामध्ये वाटा आहे ही भावना ठेवून कर्म करायचे. हा कर्मसिद्धांत प्रत्येकानं बारकाईनं पाळला तर आपोआपच समाज स्वास्थ्य टिकणार आहे. आणि समाज स्वास्थ्य टिकवणं हाच भगवंताचाही उद्देश आहे. समाज व्यवस्था नीट निमूटपणे चालावी हा उद्देश आहे. म्हणून सगळ्यांना वाटा मिळाला पाहिजे, म्हणून गोत्रालाही वाटा मिळाला पाहिजे. पुढचा आहे अग्नी. अग्नीलाही त्याचा वाटा मिळाला पाहिजे. अर्थात पंचमहाभूतांचा प्रतिनिधी म्हणून इथं अग्नी आहे आणि त्यांनाही त्यांचा वाटा आपल्याला द्यायचा आहे. म्हणजे पंचमहाभूत सुद्धा समृद्ध झाली पाहिजेत, सशक्त झाली पाहिजेत, बलवान झाली पाहिजेत, ही भावना तिथं ठेवायची आहे. कारण कर्म करताना ज्या शरीराच्या आधारावर आपण कर्म करतोय ते शरीर पंचमहाभूतांनी बनलंय आणि म्हणून पंचमहाभूतांचाही कर्मामध्ये वाटा आहे. म्हणून प्रत्येक महाभूताचा सन्मान हा सुद्धा कर्माच्या वाट्यामध्ये झाला पाहिजे. आणि म्हणून अग्नी पूजी, कर्मातून जे काही साध्य होईल त्यामध्ये गुरु, गोत्र आणि अग्नी यांची पूजा झाली पाहिजे. यांना त्यांचा वाटा गेला पाहिजे. अवसरी भजे द्विजी, विशिष्ट प्रसंगामध्ये द्विजांना सुद्धा भजायचं आहे. आता इथं पुन्हा द्विज या शब्दाचा अर्थ ब्राह्मण असा न घेता आजच्या काळाच्या परिप्रेक्ष्यात तो आपण अर्थ घेऊ. द्विज शब्दाचा अर्थ जो 2 वेळा जन्मतो, द्वि म्हणजे 2, ज म्हणजे जन्मलेला, जो 2 वेळा जन्मतो तो द्विज. म्हणजे एक आईच्या उदरातून बाहेर आल्यावरचा जन्म आणि दुसरा उपनयन संस्कार झाल्यानंतरचा जन्म. उपनयन संस्कार होणं म्हणजे काय?
उप म्हणजे परमात्मा, नयन म्हणजे डोळे. ज्या व्यक्तीची आता दृष्टी पूर्णपणे भगवतमय झालेली आहे, त्याच्यावर तो जो संस्कार होतो त्याला उपनयन संस्कार म्हणतात. ज्याला सगळीकडे देव 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 दिसतो, परमात्ममय दृष्टी ज्याची झालेली आहे तो द्विज आहे. आणि जो परमात्ममय दृष्टी झालेला महात्मा आहे त्यालाही वाटा गेला पाहिजे, कारण तो वेगळं काही कर्म करणार नाही. त्याच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी गृहस्थाश्रमी माणसावर आहे. म्हणून त्या द्विजानं ब्रह्मरूप झालेल्या, ईश्वरमय दृष्टी झालेल्या म्हणजे संत असतील, महापुरुष असतील, त्यांनाही त्याचा वाटा गेला पाहिजे. तो वाटा याकरता की कर्मसिद्धांत टिकण्यासाठी, कर्म मार्गातली गुंतागुंत दूर करण्यासाठी, कर्म मार्गामध्ये प्रसंगाप्रमाणे निर्माण झालेली क्लिष्टता दूर करण्यासाठी त्यांचंही योगदान महत्त्वाचं आहे. भारतीय संस्कृती सहज तयार झालेली नाही, हिंदू धर्म संस्कृती सहज तयार झालेली नाही. अनेक ऋषीमुनींनी यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपलं योगदान दिलेलं आहे. कर्म मार्गामध्ये निर्माण होणारे जे सूक्ष्म भेद आहेत, सूक्ष्म अशा गुंतागुंतीतून बाहेर काढणारे जे विकल्प आहेत, मार्ग आहेत, पर्याय आहेत, त्यामध्ये ऋषीमुनींनी, संतांनीही योगदान दिलंय. आणि ती प्रक्रिया कायम चालू राहिली पाहिजे. म्हणून मी नेहमी म्हणतो, अध्यात्म, अनेक जण म्हणतात की अध्यात्म हे अंतिम असतं, अध्यात्मामध्ये पुन्हा पुन्हा संशोधनाची गरज नसते. असं नाही. अध्यात्मातलं अंतिम सूत्र जरी बदलत नसलं तरी त्या अंतिम सूत्रापर्यंत जाणारे मार्ग काळाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे, संदर्भांप्रमाणे बदलत असतात. श्रीमद भगवद्गीता 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितली. काही जण 2500 वर्ष म्हणतात, तेव्हा सांगितली. पण ज्ञानोबारायांना त्या भगवद्गीतेचा अर्थ 13व्या शतकाच्या संदर्भात सांगण्याची गरज पडली, कारण भगवद्गीतेमध्ये त्या काळातल्या परिप्रेक्ष्यात अर्थ सांगितला गेला होता. माऊलींनी त्यांच्या काळातल्या परिप्रेक्ष्यात तो अर्थ सांगितला. म्हणून गीतेचं संशोधन माऊलींनी केलं आणि ते वारंवार झालं पाहिजे. ज्ञानेश्वरी आराधना का करायची? ज्ञानोबारायांनी सांगितलेल्या ओव्यांचाही आजच्या काळाच्या संदर्भात अर्थ बदलणार आहे. तो अर्थ जसाच्या तसा आपण घेतला तर आपल्याकडून चुका होऊ शकतात. म्हणून काळाच्या परिप्रेक्ष्यात बदललेल्या संदर्भांप्रमाणे त्या संतांच्या विवेचनाचा अर्थ बदलायचा आहे. याचा अर्थ असा नाही की मूळ सगळं बदलून टाकायचं. मूळ गाभा न हालता, मूळ गाभ्याला धक्का न देता, काळाप्रमाणे, संदर्भांप्रमाणे त्या मूळ आशयाला वळण देणं हे प्रत्येक साधकाचं, संताचं, संत सेवकाचं ते काम आहे. आणि म्हणून असं काम जे करतात त्यांनाही त्यातला वाटा गेला पाहिजे. अवसरी भजे द्विजी. आणि म्हणून द्विजांना काही नेहमी वाटा द्यायचा नाही. अवसरे, यथाकाली एखादा कोणता प्रसंग घडला, त्या निमित्तानं का होईना आपल्याला द्विजालाही वाटा द्यायचा आहे, जो कोणतंही कर्म करत नाहीये लौकिकदृष्ट्या, जो फक्त समाजोद्धाराचं काम करतोय. अशा व्यक्तीलाही अवसरे भजे द्विजी. निमित्ताधिकी यजी पितरोद्देशे. आणि पितरांचाही जो वेगवेगळ्या निमित्तानं त्यांचंही पूजन करतो. म्हणून पितरांना विसरायचं नाही. पितरांबद्दलची कृतज्ञता मनामध्ये कायम ठेवायची आहे. बरेच जण म्हणतात काय करायचं, श्राद्ध ठेवायची, पितर ठेवायची. अनेक जण त्या पद्धतीचे तर्कही देतात. महात्मा फुल्यांनी अनेक तर्क दिले त्या दृष्टीनं. विज्ञानवादी माणसाच्या दृष्टीनं ते योग्य आहे की कोणत्या तरी दुसऱ्या लोकात असलेल्या माणसाला अन्न पोहोचवायचं आहे आणि ते अन्न आपण इथं ठेवतोय, इथं ठेवलेलं अन्न त्यांना पोहोचेल का? ठीक आहे, पोहोचेल न पोहोचेल हा विषय वेगळा. पण कृतज्ञतेची भावना असणं आणि ती भावना व्यक्त करण्याची संधी मिळणं हे सुद्धा मानसिक स्वास्थ्यासाठी गरजेचं असतं. डॉक्टर लोक सुद्धा जेव्हा गोळी देतात तेव्हा डॉक्टर पेशंटलाही सांगतात की शांत राहा, समाधानी राहा, आपोआप बरे व्हाल. मी आजारी आहे हे डोक्यातून काढून टाका.
का सांगता तसं? गोळ्या तर देतायत ना. गोळ्याचा परिणामही तेव्हाच होतो जेव्हा बॉडी आणि मन त्याला सहाय्य करेल. नाहीतर बऱ्याचदा डॉक्टर म्हणतात, अहो आम्ही भरपूर मेडिसिन करतोय पण बॉडी सपोर्ट करत नाही. बॉडी सपोर्ट करत नाही म्हणजे काय? बॉडी सपोर्ट करो न करो गोळ्यांनी परिणाम करायला पाहिजे. पण विज्ञान सुद्धा सांगतं की गोळ्या परिणाम तेव्हाच करतात जेव्हा शरीराची आणि त्या शरीरात असलेल्या मनाची चांगलं होण्याची मानसिकता असते. मनानं खचून गेलेल्या माणसाला कितीही औषध गोळ्या द्या, तो बरा नाही होणार. म्हणून मानसिक स्वास्थ्य खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही जे मिळवताय त्याच्याबद्दल आपल्या मनात असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळणं हे खूप गरजेचं आहे. भारतीय संस्कृतीनं त्या संधी दिलेल्या आहेत आपल्याला वेळोवेळी. आणि ती संधी न मिळाल्यामुळं, ती संधी अनेकांनी गमावल्यामुळं कृतज्ञता संपली आणि कृतज्ञता वाढली. म्हणून काही लोकांना मिळालेल्या योगदानाचं श्रेय देण्याची मानसिकताच राहिली नाही. म्हणून श्राद्ध करायचं नाही. श्राद्ध न केल्यानं तुमचं काही बिघडणार नाही. पण श्राद्ध केल्यामुळं तुम्हाला जे काही मिळालंय ते तुमच्या पितरांकडून मिळालंय. तुम्हाला जे काही मिळालंय तुमच्या वडिलांकडून, तुमच्या आजोबांकडून, पंजोबाकडून, खापर पंजोबाकडून, तिकडून तुम्हाला मिळालंय. तुम्ही एकटे आयते बसलेत त्याच्यावर, आयत्या बिळावर बसलेत तुम्ही. त्यांच्याकडून तुम्हाला मिळालंय ते तुम्ही घेताय, त्याचा आनंद घेताय. विज्ञान सुद्धा सांगतं माझी जी बॉडी ही माझ्या वडिलांकडूनच मिळालेली नाही. अनेक मागच्या 24 पिढ्यांचे जवळपास गुणसूत्र माझ्यात आहेत. प्रत्येकाचं काहीतरी योगदान आहे माझ्या घडण्यात. आणि मी त्या सगळ्यांकडून मिळालेलं जे काही आहे त्याच्यातून बनलोय. आणि त्यांच्याबद्दल साधी कृतज्ञताही व्यक्त करत नसेल तर आपोआपच माझं मन संकुचित बनत जाईल, स्वार्थी बनत जाईल, देण्याची वृत्तीच संपून जाईल माझी. फक्त घेण्याची वृत्ती निर्माण होईल. आणि ती वृत्ती जिवंत राहावी देण्याची, म्हणून ही सवय लावून घ्यायची आहे. निमित्ताधिकी यजी पितरोद्देश. पितरांना मिळावं. आईवडिलांच्या नावानं वाढलं जेवण गावाला. आईवडिलांपर्यंत पोहोचेल न पोहोचेल हा विषय सोडून द्या. गावातले लोक तरी जेवत आहेत. त्या गावानं तुमच्यासाठी काहीतरी योगदान दिलं असेल त्याच्याबद्दलची कृतज्ञता. सगळे समाजशास्त्रज्ञ त्यांची मतं बारकाईनं अभ्यासली तर सगळे समाजशास्त्रज्ञ सांगतात की माणूस समाजाचा घटक आहे. माणसाच्या जडणघडणीत समाजाचं मोठं योगदान आहे. मग समाजानं आपल्याला जे काही दिलंय त्यातून उतराई होण्यासाठी आपणही समाजाला काहीतरी दिलं पाहिजे. आणि म्हणून भंडारा, अन्नदान याच्यासाठी योगदान ही मानसिकता आपल्याकडे आहे. आणि म्हणून पुण्यतिथीच्या निमित्तानं